आज रक्षाबंधनाचा सण आहे, त्यामुळे मुंबई आणि पुण्याहून जी पुढे सातारा, सांगली, कोल्हापूरला जाणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात सकाळी होती। आणि आता जर आपण पाहिलं तर जी कोल्हापूर, कराड, सातारा, सांगली या भागातून मुंबईच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात आता आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आता या क्षणाला जवळपास 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मी सध्या पुण्यातील नवले ब्रिजवर आहे आणि ज्या ब्रिजवर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या जाणवत असते त्या ब्रिजवर आज देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। रक्षाबंधनानिमित्त गावाकडे जाणारे आणि गावाकडून पुन्हा शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना अडचण निर्माण होऊ नये याची या पोलिसांकडून काळजी घेतली जाते। मात्र रक्षाबंधनाचा सण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। हे जे समोर आपण चित्र पाहतो हे जे सगळे प्रवासी आहेत ते पुण्यातील नवले ब्रिजवरून पुढे सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणारे हे सगळे प्रवासी आहेत आणि हे प्रवासी रस्त्यावर उभे राहत असतात। त्यामुळे जी वाहनं त्यांना घेण्यासाठी थांबतात ती देखील रस्त्यावर थांबतात। त्यामुळे पाठीमागून येणारी जी वाहनं आहेत त्यांना अडथळा निर्माण होतो आणि या ठिकाणी रस्ता देखील अरुंद असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता देखील आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या देखील साईडला झाल्याचं आपण पाहतोय। मात्र पुण्यातील वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आणि रस्त्यावर जी वाहनं थांबतायत त्यांना थांबण्यास मज्जाव देखील करण्यात येतोय। मात्र जी साताराकडून मुंबईला जाणारी वाहतूक आहे ती मोठी कोंडी झालेली आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटर रांगा लागल्याचं सध्या चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे नवले ब्रिज। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।